मित्रांनो आज आपण बोरकोडीच्या मैदानात आहोत आपला पिसे मैदानात आणि आपल्याला एक नंदी पाहायला मिळाला आहे. त्याचा मुलांना देतोय पंढरपूरचा नंदी आहे. आपल्यासोबत सर्व त्याचे सहकारी असतील आणि मालक सुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सौरभ हरदास भोसले. कुठलं गाव? एकलासपूर. कुठं आलं ते? पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका. हां, सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्हा. काय सांगाल आपल्याला विषयी? काय नाव आहे पहिल्यांदा त्याचं? आमच्या चर्चा होऊन आता त्या बैलाला वाढ झाला ना, चांगला बोलतो ना. आतापर्यंत सगळ्यांना वाढच आहे. आम्हाला पहिल्याची अडचण बैल देत नाही ना. सातव्या सेमीत 4 नंबर तास पडलो. पहिला पक्षाच होता ना, पाखऱ्या होता. ओरोडचा पाखऱ्या. सरजे गाडी पडली. गटाला बी चांगली पळाली. कडनीच पळाली. 6 नंबर तासावर पळाली. सनी होता एकच पूर्ण एक कांब्याचा. वासरू कुठनं घेतलं आपण? काही वासरू गावातनं घेतलं आमच्या. हां, काय सांगा आता इकडच्या म्हणजे आपल्या ह्या 3 फेऱ्याच्या मैदानात कंटिन्यू पळवतो. किती महिन्याचं आहे काय हे? आता असेल एक 22-23 महिन्याचं असेल. आदत वासरू आहे. आदत आता दात आमचं जरा नाव केलं. वाटलं तुम्हाला किती? आम्हाला जरी हार झाली असेल परंतु चर्चा झाली त्याच्या नावाची. आम्हाला भारी वाटलं. सेमीत चांगली घासाघास केली पण आम्हाला बैलांना साथ दिली नाही. हां, आणि पायऱ्याविषयी काय म्हटलं तुम्ही? पहिऱ्याला अडचण येते आम्हाला. आम्ही हाय पंढरपूर तालुक्यात. ते आमच्याकडे इकडले कॉन्टॅक्ट नाही आमच्या वरच्या भागात ना, त्यामुळे अडचण येते आम्हाला. दुसरं काय नाही. तुमचा पायऱ्यासाठी नंबर सांगा. 9657 35 28 58. अजून एक नंबर सांगा. यांना सांगा ना. 8805 63 71. कुणाच्या नावाने नंदी बोलतो? हा तर वेगळेच ताड सौरभ डायव यांचं काळीच एकलासपूर. बघा मित्रांनो, चांगलं वासरू पळते हे. पायऱ्याला दादा म्हटले त्यामुळे चर्चेत नाही आहे नंदी. त्याचा पळ कसा आहे अगोदरचा? पळ एक नंबर आहे. कशा खाली कुठल्या खाली? दोही खांदे पळतो. उजवीनं फिट चांगला पळतो. या भागात केवढं किती मैदान आहे त्याचं? हे आमचं 3रं-4थं मैदानात. गट कंटिन्यू गट आहे. 2 मैदानात राहिलो. चोरड्यात राहिलो. म्हणजे आदत वासरू असून तुम्ही ओपनला खेळतो. मित्रांनो म्हणजे बैलाचं फक्त नाव चर्चेत का नाही तर पायरा त्याला व्यवस्थित होत नाहीये. पण आता चोरड्यात पण राहिले. चोरड्यात राहिलो. हा, चोरड्यात पण राहिले आणि आज पण सेमीला पण चांगलं पळायला वासरू चर्चेत राहिले. नक्कीच सर्व ही सगळी मंडळी आहेत कारण खूपचा पल्ला गाठून लांब येतं तेवढ्या. नक्कीच गुलाबाची प्रत्येकाची अपेक्षा असते आणि वासरू पळते देखील. दादांनी फोन नंबर पण दिला आपल्याला की कुणाला जर पायरा वगैरे पाहिजे असेल तर 100% चांगले पळणारे नंदी पण ह्याच्यासोबत पळू शकतात. एक आपण म्हणतो खिलार वासरू आपल्या क्षेत्रातली आणबाणसर असतं तसंच प्रॉपर खिलार वासरू आहे हे. नक्कीच आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच काही पैरेकरी वगैरे. तर 100% तुमचं नियोजन लागेल कारण लांब नाही ना म्हणजे आणि पळणं आणि परत माघारी निराश होऊन जाणं हे कुठंतरी वाईट वाटतं. त्यामुळं नियोजन कसं करता येतं? नियोजन पायरा बघून. बैल जसा असेल ना, वासरू काय आदत दुसऱ्या ओपनला सगळं पळते, काय विषय नाही. आजपर्यंत त्याला अजूनपर्यंत तर बैल पुरला नाही. पुरल्यावर गोष्टी घेऊन नाही पुरला तरी आजपर्यंत राहिलोय आम्ही. असं नाही की नाराज झालोय कधी. त्यानं आम्हाला नाराज नाही केला आजपर्यंत. राहतोय बऱ्यापैकी. घरच्याच गायचं आहे का? नाही घेतला गावात काय बघून खरेदी केली? काय शरीर शरीर बघून. आणि त्याला ट्रेनिंग वगैरे कसं देतात तुम्ही? ट्रेनिंग सौरभ ड्रायव्हरच देतात. काय सांगाल कसं ट्रेनिंग असतं त्याचं? ट्रेनिंग काय गोड्या संघ फेर असते. त्याचा वैशिष्ट्य काय असतं म्हणजे नक्की बाबा तो कसा वाढतोय? कुठं स्पीड वाढतंय त्याचं? स्पीड खालून पासून वरपर्यंत स्पीडच आहे त्याला. वैशिष्ट्य त्याला मारायचं नाही. तेवढं बिगर मारता तेवढा पळतो ती. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे की खालनं तळात न तो गाडी तेवढाच उडतो. पुढे बी तेवढाच वाढतो. काय सांगाल आता पळ सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं त्या सेमीमध्ये थोडीशी मागणी सुद्धा येऊ शकते, सांगू शकत नाही. परंतु या नदीचा पळ आहे, या पळाबद्दल तुम्ही काय सांगाल? पळाबद्दल काय सांगणे एवढं कमी जातं. पळते चांगला ना. सनी ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? टीम बद्दल काय सांगाल? टीम तर काय आता हाय अपडेट आमच्यासाठी करते. पळापळी असते. पाटील या 2 शब्द बोल. मित्रांनो बघू शकता पाटील का आमचं नियोजनचं बादशाह येतो ऋषी जाधव.
बोध आणि सोनू जाधव. मित्रांनो या नंदीचा पळ सगळ्या महाराष्ट्रात बैल सेमीफायनल 7 मध्ये बघा कशा पद्धतीने बघितलाय आणि गट सुद्धा सांगा पब्लिकनं पळालाय 16 नंबर 16 नंबर 6 नंबर या गट बघा या वासराचा मग थोडीशी बघा वासराचा पळ कसा आहे पायरा सुद्धा त्याच्यात तसाच बनवा. कुठल्या बैलाला नाही टेम पडणार आमचं. ठीक आहे धन्यवाद.